हे हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही सगळे फ्लोअरवरचे निघालो होतो आसनगावच्या मानस मंदिरला. आणि आमचा सडन प्लॅन झाला आणि आमचे जे 2-3 नेबर आहेत त्यांच्यातले एक नेबर नव्हते येणार आणि आम्ही जाणार होतो. तर आम्ही अचानक निघालो, म्हणजे दुपारी जास्त ऊन असतं म्हणून थोडं आम्ही लवकर निघालेलो. आणि टिटवाळ्यापासून आसनगाव हार्डली आम्हाला 30 मिनिटावर आहे बाय रोड, म्हणजे शॉर्टकट आहे. आणि रोडचं काम बऱ्यापैकी चांगलं केलेलं आहे हल्ली टिटवाळ्यामध्ये. तर त्यामुळे आम्हाला बाय रोड आम्ही गेलो. आम्ही आमच्या कारने निघालेलो. आणि आसनगावचं जे मंदिर आहे मानस मंदिर, ते आम्ही बऱ्याच वेळा बघितलं आहे, एस्पेशली मी आणि राहुलनी. पण आम्हाला इतरांना ते दाखवायला खूप आवडतं. आणि आम्हाला दोघांनासुद्धा अशी एक सवय आहे की जरी आम्ही एखादी ती गोष्ट केलेली असेल तरीसुद्धा जर इतरांना त्या गोष्टीने पहिल्यांदा एक्सपिरियन्स मिळणार असेल, पहिल्यांदा ती गोष्ट इतर लोक बघणार असतील, तरीसुद्धा मी आणि माझे मिस्टर दोघंही हौशेने अगदी जातो आणि आम्ही सर्व गोष्टी डिटेलमध्ये एक्सप्लेनसुद्धा करतो. मग ती खायची असू दे किंवा कोणती रेसिपीची किंवा कोणतं ठिकाण नवीन एक्सप्लोअर करायची असू दे, आम्ही दोघंही सेम टू सेम आणि सेम उत्साहाने अगदी रेडी असतो. आणि तीच गोष्ट आमची एक सेम आहे. आणि त्यानंतर आम्ही सकाळी लवकर निघालेलो, त्यामुळे आम्ही नाश्ता केला होता. आणि त्यानंतर आम्ही दर्शन घेऊन मंदिर फिरून मग आमचा लंच बाहेरच करणार होतो आम्ही. म्हणजे आमचे जे नेबर आहे ते काका आम्हाला बोललेले की आपण लंच बाहेरच करून जाऊया, कारण घरी गेल्यावर मग सगळ्यांना जेवण बनवायला भरपूर वेळ झाला असता. आणि आज छान नव्हतं ऊन, बऱ्यापैकी ऊन नव्हतं, त्यामुळे आम्हाला थोडंफार बरं वाटलं. आणि आसनगावच्या ह्या मंदिरात आल्यावर तुम्हाला खूप रिलॅक्स फील होतं, कारण ॲक्च्युअलमध्ये हे मंदिर आणि मंदिराचा परिसर खूप थंडगार आहे, कारण इथे भरपूर झाडं आहेत. मंदिराचं जे बांधकाम आहे ते संगमरवरी दगडाचं केलेलं आहे, त्यामुळे खूप छान आणि शांतता वाटते इथे. आणि मला अशी ठिकाणं खूप आवडतात जिथे शांतता असते. आणि त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा, म्हणजे मी माझ्या नातेवाईकांबरोबर, मिस्टरांच्या नातेवाईकांबरोबर बऱ्याच वेळा किंवा फ्रेंड्स फॅमिली सगळ्यांसोबत आम्ही इथे आलेलो आहे. आणि मिहिरा लहान असल्यापासून ऑलमोस्ट ती 7 महिन्याची असताना आम्ही फर्स्ट टाईम आलो होतो. त्यानंतर आम्ही बऱ्याच वेळा इथे येऊन गेलो आहे. तुम्ही जरी आसनगावमध्ये आलात तर नक्की इथे व्हिजिट करा. आसनगावचं हे मंदिर, जैन मंदिर खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. त्यांचं जे बांधकाम आहे मंदिराचं ते सगळ्या मंदिरांचं सेम आहे. म्हणजे इतर ठिकाणी तुम्ही जरी ही मंदिरं बघितली तरी त्यांचंसुद्धा बांधकाम सेम असतं. आणि जी झाडं इथे लावलेली आहेत ती मला खूप आवडतं. मला ॲक्च्युअलमध्ये झाडं खूप आवडतात, त्यामुळे ती झाडं इथे लावली आहेत, त्याच्यामुळे इकडचा परिसर खूप थंडगार वाटतो. आणि इथे मी असं नॉर्मली वॉक करत होते, कारण मिहिराला घेऊन राहुल दुसऱ्या पुढे मंदिरात गेला होता आणि मी तिथे ऑलरेडी जाऊन आलेली, त्यामुळे मी त्या शेजारच्या मुलीला घेऊन इथे अशीच वॉक करत मी पुढच्या मंदिरात चाललेली. आणि इथे बरीच छोटी छोटी मंदिरं आहेत. त्यानंतर एक असं म्युझियम टाईप थोडंसं त्यांनी बनवलेलं आहे, जिथे त्यांनी हिस्ट्री सांगितलेली आहे मंदिराची, किंवा ज्यांनी ते उभारलं त्या सगळ्यांची त्यांनी हिस्ट्री सांगितली आहे. तर त्यामुळे ते सुद्धा तुम्ही नक्की व्हिजिट करा. मागे मंदिराच्याच मागे एक छानपैकी श्रीकृष्णाचं मंदिरसुद्धा आहे, तर तिकडे आणि त्याच्या बॅक साईडला एक झाड आहे. तर त्या झाडाला सुद्धा जर तुम्ही इथे जात असाल तर तिकडे सुद्धा नक्की जावा. आणि तिथे तुमची काही विश वगैरे असेल, तर तुमची काही इच्छा असेल जी पूर्ण व्हावी अशी तुमची इच्छा असेल, तर तिकडे तुम्ही ती विश मागू शकता. आणि बरेच लोक तिथे ते ट्राय करतात. मी सुद्धा ट्राय केलेलं. मिहिरा जेव्हा लहान होती तेव्हा आम्ही गेलेलो तेव्हा. याचं जे एक्झॅक्ट लोकेशन आहे आसनगावचं ते मी तुम्हाला ॲड्रेससुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. आणि त्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये लंचला गेलो, तर त्या हॉटेलमध्ये सुद्धा खूप छान लंच केला आणि जेवणसुद्धा खूप छान होतं. त्यामुळे जर तिथे तुम्ही जाणार असाल तर ह्या रेस्टॉरंटला सुद्धा नक्की व्हिजिट करा. मी त्याचेसुद्धा डिटेल्स मेन्शन करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हा व्हिडिओ भरपूर जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.